आणि आता एक प्रशांत कोरटकर संदर्भातली एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त रोल्स रॉयस गाडी संदर्भातली मोठी बातमी समोर आलेली आहे। प्रशांत कोरटकरच्या आलिशान आणि वादग्रस्त रोल्स रॉयस गाडीचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र या गाडीची माहिती एबीपी माझाने शोधून काढली आहे। पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉयस गाडी असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवर ही गाडी असल्याचं माझाच्या हाती आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय। माझाने ही गाडी शोधून काढली। आता सीआयडीला जाग येणार आहे का? सीआयडी गाडी जप्त करणार आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। WB02AB123 या क्रमांकाच्या रोल्स रॉयस सोबत तुषार कलाटे यांचे फोटो देखील आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ देखील एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसतात। मनोहर भोसलेंवर याआधी अघोरी विद्येमार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत। तुषार कलाटेंनी देखील रोल्स रॉयस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण रोल्स रॉयस 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे। पोलीस तपासात कोरटकर या गाडीबाबत पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करतोय। या गाडीचं गूढ आता एबीपी माझाने उलगडलेलं आहे। लाखो गुंतवणूकदारांची 4700 कोटींना फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवारला 2015 मध्ये अटक झाली होती। मोतेवारच्या हजारो कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होऊन गुंतवणूकदारांना पैसे वाटणं अपेक्षित होतं। लिलावाची जबाबदारी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनीच मालमत्ता लुबाडल्याचा आरोप आहे। 7 ते 8 कोटींची रोल्स रॉयस ताब्यात घेऊन लिलाव झालेला नाही। रोल्स रॉयस विकता येणार नाही असं सीबीआय सीआयडीची 2015 मध्ये नोटीस आली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधातनं कोरटकरने नोटीस मागे घ्यायला लावली। गाडीवर कर्ज दाखवत बँकेमार्फत लिलाव घडवला। कोरटकरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधातनं गाडी कलाटेंनी 2 कोटींना खरेदी केली। त्यानंतर पुण्यात रेंज हिल्स भागात कोरटकरने रोल्स रॉयस चालवली, व्हिडिओ शूट केला। रोल्स रॉयस सापडत नसल्याचा दावा सीआयडीचे अधिकारी माझाशी बोलताना करतायत। रोल्स रॉयसच्या तपासासाठी सीआयडीचं आता कोल्हापूर पोलिसांना पत्र पाहायला मिळालं। कोरटकरने पोलिसांना माहिती देण्यास नकार दिल्यावर सीआयडीने पुन्हा एकदा कानावर हात ठेवले। अखेर एबीपी माझाने या रोल्स रॉयसचं गूढ उलगडलेलं आहे। त्यामुळे आता तपास यंत्रणा नेमकी काय पावलं टाकतात पाहणं महत्त्वाचं असेल। ही रोल्स रॉयस कोरटकरची नव्हे तर आपलीच आहे असं व्यावसायिक तुषार कलाटे म्हणतात। मात्र ही गाडी BMW फायनान्स या कंपनीकडनं 2017 मध्ये घेतली असं त्यांनी म्हटलं। कोरटकरसह आपले कोणतेही संबंध नाहीत असाही त्यांनी दावा केलाय। पाहूया। प्रशांत कोरटकरची गाडी जी आहे आणि त्यासोबतचे जे रील काढलेला आहे तो व्हिडिओ प्रचंड चर्चेचा विषय ठरलेला होता। ती आलिशान गाडी ज्यांची आहे, जे मूळ मालक आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ती गाडी आपल्या मालकीची आहे। नेमकं प्रशांत कोरटकर ती गाडी गेली कशी? तुमच्याकडे ती गाडी कशी? गाडी मी 2017 मध्ये 16 मध्ये ती मी बँकेकडनं BMW फायनान्स कडनं विकत घेतली होती। BMW फायनान्सचं त्याच्यावर लोन होतं। त्याच्या संदर्भातले सगळे पेपर, त्याच्या संदर्भातले आरसी बुक, त्याच्या संदर्भातले सगळे BMW फायनान्सनी मला ते दिलेले आहे। त्याच्यानंतर 3-4 महिन्यापूर्वी प्रशांत कोरटकर हा एक माझ्या कॉमन मित्राबरोबर माझ्या घराच्या तिथं आला होता। मी कार्यक्रमाला जाण्यासाठी मी ती गाडी तिथं घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस ते आमची ओळख एक कॉमन मित्रांनी करून दिली। ते म्हणले पत्रकार येते, तर त्यावेळेस कोरटकर म्हटलं की मला गाडीची एक चक्कर मिळेल का? तर मी म्हटलं पत्रकार आहे, मारू दे। मला काय त्याचे ऑब्जेक्शन त्यावेळेस नव्हतं, कारण पत्रकार म्हटल्यावर स्वच्छ चारित्र्याचा माणूस असा समजला जातो। मग त्याला एक चक्कर दिली। मग तो म्हणला एक मी फोटो घेतो। त्याच्या माणसानी ते एक फोटो घेतला त्याचा आणि तो रील त्यांनी त्याच्यावर टाकली। गाडीचा आणि त्याच्या गुन्ह्याशी त्याच्या कृत्याशी लांब पर्यंत काहीही संबंध नाही। ही घटना 3 ते 4 महिन्यापूर्वी झालेली। त्याच्यानंतर कोरटकरचा आपला काही संबंध नाही। प्रशांत कोरटकरला ह्याच्या अगोदर आपण कधी भेटलेला होता का? त्या घटनेच्या पूर्वी नाही, त्याच्या अगोदर कधीही मी प्रशांत कोरटकरला भेटलो नव्हतो। आणि ते जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? मी त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे। शिवाजी महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे।
असं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे चुकीचं कृत्य केलेलं आहे. ह्याच्याबद्दल माझा तीव्र निषेध आहे. आता ते व्हिडिओज व्हायरल होत आहेत आलिशान गाडीच्या आणि त्याच्यावरून कुठेतरी आपल्याला देखील त्रास होताना दिसतोय. काय नेमकं तुम्ही आव्हान करायचं? वेगवेगळं त्याला दिली त्याने विकली, बरेच ह्याच्यात एलिगेशन चुकीचे चाललेले आहेत. असं काहीही नाही आणि पोलिसांना जे सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. तर प्रशांत कोरटकरने फरार होण्यासाठी वापरलेली गाडी कोल्हापुरात आणण्यात आली आहे. पोलिसांनी चंद्रपुरातून आणली पलायनासाठी वापरलेली गाडी. कोरटकरला गाडी पुरवल्याचा धीरज चौधरीवर ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे एकीकडे रोल्स रॉयस संदर्भातला तपास जो आहे तो आपल्याला बघायला मिळत असतानाच आता कोरटकर याच गाडीतनं फरार झाला. ती गाडी देखील आता पोलिसांनी चंद्रपुरातनं आणलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.